माझ्या मांडीवर माझं पिल्लू आहे. याची पण कटिंग केली आणि हे पण केलं. पूर्ण जे वरचं आहे ते काढून टाकलं पूर्ण. आणि आता पावसाळ्यामध्ये चांगलं झपाट्यानं वाढ होते मग. आणि हा जो मनी प्लांट सुकला होता त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी. तर सुकायचं कारण म्हणजे याच्या मुळापर्यंत जे पावसाचं पाणी आहे ते काही गेलं नाही. आणि आम्हाला वाटलं की पाऊस सुरू आहे तर पाणी द्यायची काही गरज नाही. आणि त्याच्याचमुळे ते सुकला होता. पण पाणी दिलं तर चांगलं झालं. आणि याची पण पूर्ण जे वरचं आहे ते पूर्ण काढून टाकलं आता. आणि झपाट्यानं वाढ होते मग. सकाळी सकाळी झाडांना थोडंसं, दुपारी मग कंटाळा येऊन जातो. ऊन आहे खूप, त्याच्यामुळे थोडेसे हे पानं असे करपतात त्याचे ऊन जर लागलं तर. पावसाचं पाणी तर लागलं पाहिजे पण ऊन पण नाही लागलं पाहिजे, अशा ठिकाणी ठेवायचे. हे दोन्ही ठेवले. आणि वांग्याला पण आता वांगी यायला लागली. मागच्या वर्षी लावलेलं आहे वांगे हे. छोटंसं वांगे लागलं. हे एक आहे, ते तिकडे एक आहे, परत हे आहे. म्हणजे हां हे पण आहे, बरेच आहे. आणि कटाळ वांगे हे आता यावर्षी येऊन राहिले. आणि हे गुलाबाची गावरान गुलाब काही नर्सरीमध्ये नव्हता, तर शेजारच्या ताईची त्या दिवशी लावला होता मी. तर हे बघा, याचे हे डोळे आहे हे आता असे व्हायला लागले. तर यातल्या आता ही भरपूर काड्या लावलेल्या आहे. याच्यातली एक खांदी दोनच जगते, खूप नाही जगत. आणि इथे पण पूर्ण गुलाबच लावायचा आहे मला. तर हा दुसरा आहे, हा आता जगतो की नाही काय माहिती. आणि हे ब्रह्मकमळ आहे. पावसाचे बारीक बारीक थेंब यायला लागले. रिचीचा चालू आहे आराम. पाऊस यायला लागला रिची. हे बघ पाऊस यायला लागला, आता वाढला पाय. पाऊस यायला लागला की. आणि या झाडाच्या पावसाळ्यामध्ये जवळपास आम्ही कटाई करतोच, कारण मग जे खाली आहे चुकाट्याची भीती नाही राहत. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला, आज दिवसाची सुरुवात सकाळीच केली, व्हिडिओची सुरुवात. आणि आता जवळपास 9:45 वाजत आले. स्वयंपाक करायचा. त्याच्या अगोदर ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला, कारण रात्री काही करणं झालं नव्हतं. आणि रात्री केला नाही की सकाळी त्याच्यामध्ये वेळ हा जातोच. त्याच्यानंतर कारलं करायचं आज. आणि स्वयंपाकाला थोडा उशीर होता, कारण यांना काही दिवस सकाळची शाळा आहे, त्याच्यामुळे आता 11 वाजता येतील. तोपर्यंत स्वयंपाक होऊन जातो माझा. आणि बाकीचे कामं पण बरेच राहिले. शिल्लकचं करत बसलं की, बाहेर करत बसलं की घरातल्या कामामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतंच. पण जर घरातलं केलं बऱ्याच वेळा तर बाहेरचं राहून जातं. आणि नंतर कंटाळा आला की येऊन जातो. मनी प्लांट वगैरे काही झाडं ते केले चांगले. त्याच्यानंतर काही शूट केलंही नाही, बरंच करत बसले. आणि ते असं होतं की प्रत्येक याचा व्हिडिओ काही करणं शक्य नसतो, त्याच्यामुळे काही काढलं जातं काही राहून जातं. तर ते केलं पूर्ण. आणि तसाही स्वयंपाकाला उशीर होता, म्हटलं करू आरामशीर. आणि आज करणार आहे कारल्याची भाजी, डाळ कारलं. अगदी कडू नाही होत, माझ्या हातचं तरी नाही होत. आता करण्याची पद्धत तर जवळपास सारखीच असते. मागच्या वेळेस माझ्या सासूबाई आल्या होत्या, जवळपास उन्हाळ्यामध्ये. त्या 1 महिनाभर तरी होत्या, कमी जास्त महिना झालाच होता त्यांना. तर मी केलं कारलं. तर त्यांनी घरी गेल्यानंतर मला फोन करून विचारलं की ते कारलं कसं केलं होतं तू. आणि ती रेसिपी त्यांनीच केलेली होती. समजा माझं लग्न झाल्यानंतर आता आपण प्रत्येक वेळी शिकतच जातो. माझी आईच्या हातचा मसाला कारलं चांगलं लागतं. बाईनं असंच ह्याच पद्धतीचं कारलं केलं होतं. ही सुरीला गेली होती मी तेव्हा. पण त्यांना माझ्या हातचं आवडलं. त्यांची पद्धत तीच आहे करायची. सासूबाई अगदी असंच करतात, त्यांचंच आहे. जे सुकं कारलं करते मी, अगदी कट करून लगेच फोडणी देते. ते जे कारल्याची भाजी आहे समजा,
ती सासूबाईच्याच पद्धतीची आहे. त्यांनी केल्यानंतर मी पाहिली तशी मी करते. तर पण त्यांना माझ्या हातचं खूप आवडलं होतं. तर प्रत्येकाच्याच हातामध्ये चव वेगळी वेगळी असते असं म्हणतात. मसाला तोच असतो, तिखट तेच असतं, मीठ तेल सगळं सारखं जरी असलं तरी चवीमध्ये फरक पडतो. की असं म्हणतात की प्रत्येकाच्या हातची चव ही वेगळी असते. तर डाळ कारलं करणार आहे आज. त्याच्या अगोदर वाफवून घ्यायचं. आता याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. बऱ्याच दिवसानंतर आता पाऊस पाहायला मिळाला खामगावमध्ये. जास्त नाही आहे समजा, बऱ्यापैकी, पण झाडांचं जे आकार हे आहे, रंग आहे, तो अगदी चेंज होऊन जातो. फुलं पण आहेत 2-4 थोडा वेळ लागते. तर आता याला 2-4 मिनटं ठेवलं मी. कणिक मळून घेतली तोपर्यंत. नाही ठेवलं तरी चालतं, खूप जर काही असलीत नाही ठेवलं तरी चालतं, पण मिठाच्या याच्यामध्ये ठेवलं की टेन्शन राहत नाही. आता याला वाफवून घ्यायचं. आता वाफवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं. तेल होतं तोपर्यंत याच्यामध्ये पाणी टाकायचं. चांगलं धुवून घ्यायचं. हे त्यातलं जे मीठ आहे ते पूर्ण पाण्यात चाललं जातं. मग आता याच्यामध्ये फक्त हळद टाकायची आणि हे कारलं टाकून द्यायचं. मीठ टाकायचं आणि आता याला वाफेवरच शिजवून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही. आणि मीठ ठेवण्यासाठी काचाची अगोदरची बरणी होतीच, पण दारावर गाडीवाले येतात त्यांच्याकडे ही बरणी होती 30 रुपयाची छोटीशी, पण मी पण घेतली. काचाच्याही बरणीमध्ये या दिवसामध्ये पाणी सुटतं मिठाला. प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये तरी बरं राहत, काचाच्या याच्यामध्ये जास्त पाणी सुटतं, पण तरी पण ठेवलेलं आहे. याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे, दोन्ही ह्याच्यामध्ये. परत तिकडे एक आहे डायनिंगवरचं वेगळं. तर या कारल्याला आता मध्ये मध्ये फिरवत राहायचं म्हणजे ते खाली लागत नाही. कारलं वाफवलं त्याच्यानंतर डाळ तोपर्यंत शिजून जाते की मग फोडणी. त्याच्या अगोदर मी आता पोळ्या करून घेणार. तर पोळ्या करण्यासाठी मी लोखंडी तवा आणलेला होता. बऱ्याच नाही, एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मागच्या. त्याच्यानंतर काही व्हिडिओमध्ये पोळ्या केल्या, त्याच्यावर 1-2 दिवसच केले असतील, पण यांना त्याच्यावरच्या पोळ्या काही आवडत नाही. ॲल्युमिनियमचे तसं जे भांडे आहे घरातले ते मी खूप कमी केले, पण तवा काही कमी करू शकत नाही, कारण त्यांना त्या लोखंडी तव्यावरच्या पोळ्या अजिबात आवडल्या नाही, वेगळ्याच लागल्या. तर त्याच्यामुळे तवा ॲल्युमिनियमचाच राहणार. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकायचं. मोहरी होते तोपर्यंत या भांड्यामध्ये थोडं रंगाचं तिखट आहे आणि ही लाल मिरची पावडर ही चांगली तिखट आहे, तेही. त्याच्यानंतर हळद आता नाही टाकली तरी चालतं, कारण तिकडे टाकलेली आहे. त्याच्यानंतर गरम मसाला 1 चमचा, हे काढून घ्यायचं. मोहरी झाली, लसूण टाकायचं. लसूण मी कट करून टाकत असते, तुम्ही थोडीशी पेस्ट करून टाकायची जर आवड असेल तुम्हाला तर तशी पण टाकू शकता. लसूण झाला की थोडंसं जिरं आणि हा मसाला.
काय कारलं टाकायचं. ते शिजलेलं आहे अगोदर, पूर्ण वाफवलेलं आहे. त्याच्यानंतर डाळ टाकायची. पाणी कमी जास्त रस्सा कसा पाहिजे त्याच्यानुसार पाणी ठरवायचं. मला काही खूप करायचं नाही त्याच्यामुळे अगदी कमीच पाणी टाकलं. मीठ अगोदर वाफवायच्या वेळेस टाकलेलं आहे, तरी पण थोडंसं टाकायचं. आता याला काही शिजायला वेळ लागत नाही, कारण पूर्ण शिजलेलं आहेच. फक्त एक उकळी आली की थोडा वेळ ठेवायचा आणि बंद करून टाकायचा गॅस. वरून कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायची. आता माझ्याकडे काही कोथिंबीर नाही आज, त्याच्यामुळे मी काही टाकणार नाही. तुमच्याकडे असली तर वरून टाकायची. गॅस बंद केला आता आणि भाजी शिजलेली आहेच. अगोदरच कारलं शिजलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त काही वेळ नाही लागत. डाळ पण शिजलेली होती, कारलं पण शिजलं होतं. फक्त फोडणी दिल्यानंतर एक उकळी आली की थोडा 1-2 मिनटं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर गॅस बंद केला तरीही चालतं. आता या भाजीला या भांड्यामध्ये काढून घेते, कारण अजून जेवण करायला वेळ आहे. एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये ती तेव्हाच थंडी होऊन जाते. मग कोणीकडून लावा. खत बरोबर याच्या याला देणं लागतं मुळाच्या. जास्त शेजारी पण नाही म्हणा. वाकायला लागलं ते. रिचाचं दुसरं काहीच काम नाही. त्याचं फक्त लक्ष आहे की नेमकं काय करतात, तिथं काय चालू आहे. पाऊस आहे म्हणून दिलं खत त्याला, नाही तर पाऊस जर नसता आला तर मग नसतं दिलं एवढं. पावसात तेव्हाच येऊन जाऊ. नसल्यापेक्षा बरं आहे, पण एवढं काही नाही. पोपट रोज येतात बिचारे. एवढं पावसानं काय होणार? या पावसानं काय होतं, नुसती झिमझिम चालू आहे सकाळपासून. हे खत आणलं घरून. कोणतं हे काय सांगितलं तुम्ही? 10-26. हां, यानं वांग्याच्या झाडाची वाढ होती. बाहेर पाऊस सुरू आहे. शेक करायचं याचं खूप छान होतं.
लावलेला झाला. खाती आता दूध. आंघोळ झाली तुझी. काय नाही किती तुम्ही पण नदी तयार झाली नदी. मस्त पाऊस झाला पण पोर्च पण तसाच होतो. पूर्ण पोर्चवर पाऊस होतो. पावसाचं पाणी येते पूर्ण ओला पण जातो. काहीच नाही ठेवलं जात. आणि चप्पलचं स्टँड आम्ही लाकडाचं पाहिलं होतं तर ते होतं इथपर्यंत लांब. असं माप घेतलं. कोणती पण वस्तू आता घेताना माप घेऊनच घेतो म्हणजे असं की टेन्शन नाही राहत. तर ते असं इथपर्यंत लांब होतं इथून तर इथपर्यंत. आणि लाकडाचं होतं त्याच्यामुळे लाकडाचं असल्यामुळं घेतलं नाही. हे पावसाचं पाणी पूर्ण ओलं राहायचं हे पोर्च. आणि इथून पण म्हणजे पडतं वर पण इथून त्याच्यावर येतं. सध्याचे फक्त ते बॉक्समध्ये ठेवलेले आहे चपला. आणि काही ज्या याच्या चपला आहेत लग्नात वगैरे घालायच्या तर त्या बॉक्समध्ये ठेवून वर ठेवून दिलेल्या आहे. इथे फक्त अशा वापरायच्याच आहेत. जास्तीच्या नाही. बाकीच्या सगळ्या वर आहे. गाय उभी होती. गाईला पोळ्या वगैरे पोळ्या इथं आणून ठेवत असते मी बाहेर. आले की लगेच देता होता. पाऊस येतो जातो पण कशाला चालला तो घसरणार आहे आता. चल करा चल हो करा लवकर करा तो व्हायचं. बरोबर टाईम झाला त्याचा 5:30 वाजले. पाऊस उघडला का? हा उघडला. देणार तर नाही पटकन. हा पप्पा एवढे येते. नाक धरायला पाहिजे नाक. बाहेर जासाठी तर काही पण ना. पेरू बनायला तयार आहे. हा पाऊस उघडला आता पण पोट सगळा ओला झाला सगळ्या. पोट फिरून निघला. एक पायदान करणं लागतं. पोतच टाकावं मला तर वाटतं तिथं. पण तसं पोतं टाकलं ते चांगलं नाही दिसत. पोत्याला काहीतरी करते मी. ते तसं ते पायदान तर राहूनच नाही राहत तिथं. पोत्याचंच करते काहीतरी. पेरूचा फरक आहे जास्त. आणि मी इथं अशी बसेले दिसलं असेल तुम्हाला की अशी काबर बसलेली आहे. माझ्या मांडीवर माझं पिल्लू आहे. ही जागा आहे तिची. बस मी इथं टी व्ही पाहायला किंवा कशालाही बसेल जरी नसले तरी पण बसायला लावते. आणि तिची जागा हीच आहे झोपायची. वेणी ही आहे. जेवण वगैरे झाले आता. आणि आता जवळपास 8-8:30 वाजत आले. जेवण आमचे थोडे लवकरही नसतात आणि जास्त उशिराही नसतात. आणि पाऊस अजूनही सुरूच आहे. तर आता सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा हा व्हिडिओ पण कंप्लीट झाला. कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.